सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महापालिकेच्या निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टीच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती शनिवारपासून 2 दिवस सर्किट हाऊस शेजारी पाटीदार भवन येथे घेण्यात येणार असल्याची माहिती शहर जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग यांनी दिली। आमदार सुधीर गाडगीळ, आमदार सुरेश खाडे यांच्या उपस्थितीत या मुलाखती होणार आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, राज्य निवडणूक प्रमुख महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे तसेच पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या आदेशाने सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महापालिकेच्या निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात येणार आहेत। आमदार सुरेश खाडे, आमदार सुधीर गाडगीळ, प्रदेश उपाध्यक्ष तथा महापालिका निवडणूक प्रमुख शेखर इनामदार, पश्चिम महाराष्ट्र संघटक मकरंद देशपांडे आणि जिल्हा शहराध्यक्ष प्रकाश ढंग यांच्या समितीमार्फत या मुलाखती घेण्यात येणार आहेत। प्रकाश ढंग म्हणाले, प्रभाग क्रमांक 1 ते 8 या प्रभागातील इच्छुक उमेदवारांची मुलाखत शनिवारी 13 डिसेंबर रोजी दुपारी 2 पासून पाटीदार भवन येथे घेण्यात येणार आहे। तर प्रभाग क्रमांक 8 ते 20 या प्रभागांच्या मुलाखती रविवारी रोजी सकाळी 8:30 वाजल्यापासून घेण्यात येणार आहेत। प्रभाग क्रमांक 1 ते 8 मधील भाजपच्या इच्छुक उमेदवारांनी पाटीदार भवन येथे मुलाखतीसाठी उपस्थित राहावे। प्रत्येक प्रभागासाठी 1 तासाचा कालावधी मिळणार आहे। यावेळी संबंधित प्रभागातील सर्व इच्छुकांना आपली मुलाखत द्यावी लागणार आहे। त्यामुळे इच्छुकांनी वेळेत उपस्थित राहावे असं आवाहन शहराध्यक्ष प्रकाश ढंग यांनी केले। सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025-26 यासाठी भारतीय जनता पार्टीमार्फत ज्यांनी उमेदवारी मागितलेली आहे अशा सर्व इच्छुक उमेदवारांची मुलाखत उद्या दिनांक 13 व रविवारी 14 तारखेला पाटीदार भवन, माधवनगर रोड, सर्किट हाऊस जवळ इथे होणार आहे। आपल्या राज्याचे आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब तसेच भारतीय जनता पार्टीचे निवडणूक प्रमुख चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब, आमचे महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय रवींद्रजी चव्हाण साहेब तसेच आपले पालकमंत्री आदरणीय चंद्रकांतदादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व आमचे आमदार सुरेशभाऊ खाडे, माननीय आमदार सुधीरदादा गाडगीळ, मकरंदजी देशपांडे, शेखरजी इनामदार यांच्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये या भारतीय जनता पार्टीच्या इच्छुक उमेदवारांची मुलाखत पाटीदार भवन येथे होणार आहे। तरी इच्छुक उमेदवारांनी वेळेत उपस्थित राहून सहकार्य करावे। धन्यवाद।